नमस्कार मंडळी, तुम्हा सर्वांचं नवीन एका व्हिडिओमध्ये खूप खूप स्वागत आहे. रोज रोज तुम्हाला तेच जेवण खाऊन कंटाळा आलाय का? किंवा तोच नाश्ता खाऊन कंटाळा आलाय का? चला मग आज पटकन झटपट परफेक्ट अशी रेसिपी तुम्हाला सांगणार आहे बरं का. आता ही नेमकी काय असेल पाहण्यासाठी व्हिडिओ मात्र कुठे स्किप न करता शेवटपर्यंत बघा. चला व्हिडिओला सुरुवात करूया. सुरुवातीला इथं बघा 1 कप इतकी उडीद डाळ घेतलेली बरं का. ही उडीद डाळ ना अगोदरच निवडून वगैरे घेतले बरं का, म्हणजे की स्वच्छ करून घेतले. आता ह्याच्यामध्ये घालायची आपल्याला ती म्हणजे 2 चमचे इतकी मूग डाळ आणि त्याचबरोबर 2 चमचे इतकं तांदूळ घालणार आहोत. घरामध्ये जो कुठला तुम्ही तांदूळ खाता ना तो इथे घालू शकता. आता अगदी 2-2च चमचे घालायचे, ह्याच्यापेक्षा जास्त घालायचं नाही बरं का. आता हे खराब होऊ नये म्हणून बरीच अशी पावडरची फवारणी केली असते. त्याच्यामुळे की नाही पाणी घालून हलक्या हाताने चोळून आपल्याला 2 ते 3 पाण्यातनं ना ही डाळ धुवून घ्यायची आहे. म्हणजे बघा पावडरचं किती पाणी खराब निघतं. अगदी पाणी हे स्वच्छ निघूसपर्यंत का नाही आपल्याला ही डाळ धुवून घ्यायची. आता ही मी नळाखालीच डाळ 2 ते 3 पाण्यातनं धुवून घेतली आणि नंतर आता डाळ भिजण्या इतपत ह्याच्यामध्ये पाणी घालूयात. साधारण 1 ग्लासभर इतकं पाणी घातलं आहे बघा आणि झाकण ठेवून ना 3 ते 4 तास आपण ठेवणार आहोत. म्हणजे ना डाळ चांगली प्रकारे भिजेल. अगदी तुम्ही रात्री भिजत घातला आणि सकाळी केलात ना तरीसुद्धा चालेल, जर तुम्हाला हा नाश्ता सकाळी करायचा असेल. आणि जर रात्री जेवणामध्येच तुम्हाला काहीतरी अगदी चटपटीत असं खायचं असेल ना, तुम्ही सकाळी डाळ भिजत घातलात आणि संध्याकाळी केलात तरीसुद्धा चालेल. पण डाळ ना अगदी 3 ते 4 तासामध्ये ना अगदी मस्त भिजले बघा. डाळीतलं जे एक्स्ट्राचं पाणी होतं ना ते काढून घेतलं आहे बघा. आणि आता आपल्याला डाळ वाटून घ्यायची आहे. आता तुम्हाला इथं मी सांगणार नाही की पूर्णपणे डाळीतलं पाणी काढूनच कोरडी डाळ वाटायची. तर उडदाची डाळ ही खूप चिकट असते बघा, म्हणजेच की चिवट अशी असते. तुम्ही जर अशी कोरडी डाळ वाटायला गेलात तर वाटली जात नाही. मग साधारण 1 चमचभर इतकंच पाणी घातलं बरं का, म्हणजे ना ही डाळ मस्त वाटली जाते. आता बघा हे भांडं असं उलटं करून बघायचं, जरासुद्धा हे पीठ सरकत नाही इतपत आपल्याला ना ही डाळ अशी वाटून घ्यायची आहे. अगदी मस्त बारीक वाटले बघा. आता जशी आपण ही डाळ वाटू ना तशी एका भांड्यामध्ये काढूयात. सर्व बाकीची जी डाळ होते ना तीसुद्धा इथं मी वाटून घेतले. 1 ते 2 चमचा इतकंच पाणी घेतलं आणि छान प्रकारे वाटून घेतले. आणि आता काय करायचे आहे, चांगली ना आपल्याला 7-8 मिनटं नाही फेटून घ्यायचे. तुम्हाला बघा आपण काय करत आहोत हे नव्हतं सांगितलं, पण थोडक्यात अंदाज आलाच असेल. तर आज आपण करत आहोत रस्सम वडा. रस्सम वडा बघा कोणाला आवडत नाही, अगदी सगळ्यांना आवडतो. नेहमी आपण तोच नाश्ता खातो. शिवाय संध्याकाळी जेवणामध्ये तेच पदार्थ खाऊन कंटाळला असेल, काही तर वेगळं खायचं असेल ना, नक्की तुम्ही ही डिश ट्राय करू शकता बरं का. म्हणजे अगदी मस्त सगळ्यांना आवडणारे आहे, बाहेर विकतची खाण्याच्या ऐवजी. आता बघा हे चांगलं का नाही 7-8 मिनटं फेटून घेतले. आता काय केलं आहे, इथं एका भांड्यामध्ये मी पाणी घेतले आणि त्याच्यामध्ये हे वडे सोडत आहे. बघू शकता पाण्यावरती तरंगत आहे, जरासुद्धा खाली जात नाही. म्हणजे हे पीठ आपलं चांगलं फेटले समजायचं. पीठ जितकं तुम्ही फेटाल ना तितके हे वडे छान हलके फुलके होतात. जरासुद्धा म्हणजे सोडा इनो वापरण्याची गरज नाही. आता चांगलं ना हे पीठ फेटून घेतले बघा. जितकं तुम्ही हे पीठ फेटून घ्याल ना तितके वडे छान खुसखुशीत होतात बरं का, आतून मस्त जाळीदार असे. आता बघा हे चांगलं मी फेटून घेतलेलं आहे. तुम्हाला दाखवलंसुद्धा हे परफेक्ट आहे का नाही कसं ओळखायचं. आता बघा ह्याच्यामध्ये ना मी बारीक चिरलेली कोथिंबीर, बारीक चिरलेला कढीपत्ता आणि बारीक चिरलेली हिरवी मिरची घातली. आता ह्याच्यामध्ये घालायचं आपल्याला चवीनुसार मीठ. तर अर्धा चमच इतकं मीठ घातलेलं आहे बरं का. आणि पुन्हा हे सर्व आपण छान मिसळून घेऊयात. बरेच जण ओल्या खोबऱ्याचे कापसुद्धा घालतात. तुम्हाला जर आवडत असेल तर तुम्ही ते घालू शकता. आता पुन्हा हे सर्व छान प्रकारे फेटून घेऊयात. आणि मस्त जो आपण मेंदू वड्यासाठी वडा करतो का नाही त्याच्यासाठी सुद्धा तुम्ही सेम असंच बॅटर करू शकता बरं का. छान ह्याचेसुद्धा वडे सोडू शकता. एकदम सोपी पद्धत वडे सोडायचे. हा सुद्धा मी व्हिडिओ आपल्यासोबत शेअर केलेलाच आहे बरं का मेंदू वड्यांचा. तर आज आपण इथं करत आहोत रस्सम वडा. तर वड्यासाठीचं छान अगदी मस्त हलकं इथं आपलं बॅटर तयार झालं बघा. आणि कढईमध्ये का नाही तेल अगोदरच गरम करायला ठेवलं होतं. तेलामध्ये थोडंसं पीठ टाकून बघायचं, मस्त गरम झाले बघा. तेल अगदी जास्त कडकडीत ठेवायचं नाही गरम बघा, असं मध्यमच गरम असावं. आणि जशी भजी सोडतो का नाही अगदी तशी गोल गोल हे वडे सोडून घ्यायचे आहेत बघा. आता तुम्हाला इथं दिसतच असतील गॅस खाली ना मध्यम ठेवलेला आहे. तेल जर जास्तीचं कडक जर गरम असेल ना वड्यांना रंग येईल, आतून कच्चे राहतील, शिवाय पाहिजे तसे जाळीदारसुद्धा होत नाहीत बघा. आता मीडियम आचेवरती ना मस्तपैकी ना आपण हे वडे तळून घेऊयात. कढईमध्ये जितके मावतात तितके सोडायचे आहेत, तळून घ्यायचे आहेत. आता जरा ह्या वड्यांची साईज जी आहे ना ती मी लहान ठेवले बघा. अगदी तुम्हाला मोठे आवडत असतील तर मोठे ठेवलात वडे तरीसुद्धा चालेल. पण रसम वड्यासाठी ना वडे हे असे छोटेच असावे बरं का. आता बघा चांगले 3 ते 4 मिनटं मस्त रंगवसपर्यंत हे वडे तळून घेतलेत बघा. अगदी छान तांबूस रंग आला आहे. आता आपण हे तेलाबाहेर काढून घेऊयात.
आता बाकीची दुसरी जी बॅच आहे ना सेम तीच ह्या पद्धतीने सोडून घेणार आहे बघा. अगदी फटाफट सोडून होतात, अजिबात वेळ लागत नाही. पण ज्यावेळेस तेलामध्ये वडा सोडतो त्यावेळेस मात्र गॅस तुम्हाला बारीक ठेवायचा आहे आणि नंतर मध्यम आचेवरती तळून घ्यायचे आहेत बरं का. आता इथं सर्व जे वडे होते ना तळून घेतलेत आणि मस्त एकसारखा रंग आलेला आहे बघा. आपण घेतलेल्या प्रमाणामध्ये ना म्हणजे 1 कप उडदाच्या डाळीपासून अगदी इतके हे वडे झालेत बघा. आणि किती बघा खुसखुशीत झालेत बघा, आतून मस्त जाळीदार झालेत. म्हणजे जितकं पीठ तुम्ही चांगलं फेटून घ्याल तितका असा वडा छान होतो बघा, अगदी खुसखुशीत. आता आपले इथं झाले वडे तयार. आता या वड्यांसोबत आपण रस्सम करणार आहोत म्हणजेच की सांबार. आता इथं कुकरचा डबा घेतला आहे, अर्धी वाटी इतकी तुरीची डाळ घेतली बघा आणि 1 ते 2 पाण्यातनं ही डाळ धुवून घेऊयात. आणि त्याचबरोबर डाळ शिजण्या इतपत पाणी घालूयात 1 ग्लासभर इतकं. आणि 2 रफली चिरलेले टॅमॅटो ह्याच्यामध्ये घालून घेतलेत बघा. आणि आपल्याला ना कुकरच्या चांगले 4 ते 5 शिट्ट्या काढून घ्यायच्या आहेत. रस्सम करण्यासाठी किंवा सांबार करण्यासाठी का नाही शक्यतो करून तुरीची डाळ वापरतात. अगदी तुम्ही मुगाच्या डाळीचं केलात तरीसुद्धा चालेल. ना बऱ्याच जणांना तुरीच्या डाळीचं पथ्य असल्यामुळे खात नाहीत, मग तुम्ही मूग डाळीचा रस्सम केलात तरीसुद्धा चालेल. आता त्याच्यामध्ये मी हळद आणि हिंग घालून ना कुकरमध्ये 4 ते 5 शिट्ट्या इथं काढून घेतल्यात. आणि अगदी टॅमॅटो आणि आपलं जी तुरीची डाळ होती ना मस्तपैकी शिजलेली आहे बघा. इथं मी घोटून घेतली, अगदी मऊसूत असं हे झालेलं आहे बघा. आता आपण रस्सम करायला घेऊयात. तर इथं छोटंसं एक वाटण करून घेऊयात. तर ते मिक्सरच्या वाट्यामध्ये बघा मध्यम आकाराचा चिरलेला कांदा रफलीच चिरला होता तो घालून घेतला. 2 लसणाच्या पाकळ्या, 1 हिरवी मिरची मोडून घातली. पाणी न घालता असं भरडच वाटण करून घेतलं बघा. आता गॅसवरती ना कढई ठेवले. कढईमध्ये 1 पळी तेल घातलेलं आहे. पाव चमच इतकी मोहरी, पाव चमच इतके हिंग, काही कढीपत्त्याची पानं घातलेत. त्याचबरोबर आता आपण जे वाटण तयार केलं होतं ना ते घालूयात आणि छान हलका कच्चापणा जाऊसपर्यंत काय परतून घेऊयात आपण. बघा ज्यावेळेस का नाही डाळ शिजत घालते त्याच्यासोबतच टॅमॅटोसुद्धा शिजत घातले होते. अगदी मऊसूत टॅमॅटो शिजला होता. त्यावेळेस तुम्ही रफली कांदा जरी चिरून त्याच्यामध्ये टाकला तर तरीसुद्धा चालेल बरं का. आता बघा थोडंसंच इथं हिंग घातलेलं आहे आणि ते सुद्धा छान प्रकारे परतून घेतलं. आता का नाही आपण ह्याच्यामध्ये काही मसाले घालणार आहोत. ते म्हणजे बघा इथं घेतलेलं आहे अर्धा चमच इतकी धना पावडर, त्याचबरोबर अर्धा चमच इतकं लाल तिखट, थोडीशीच हळद घातलेली आहे कारण ऑलरेडी आपण अगोदरच हळद घातली होती डाळ शिजत घालत असताना म्हणून. त्याचबरोबर अर्धा चमच इतकं सांबार मसाला घातलेला आहे. चांगलं परतून घेतलं बघा. आणि जी शिजवलेली छान मॅश केलेली आपली डाळ होती ना ती संपूर्ण घालून घेऊयात. आता ह्याच्यामध्ये आपल्याला घालायचं आहे पाणी, कारण जे रस्सम किंवा जे सांबार असतं ना ते खूप असं पातळ असतं बघा, त्याच्यामुळे मी पाणी घातलं आहे. आता इतपतच मी पातळ ठेवलं आहे बघा. तुम्हाला जर ह्याच्यापेक्षा पातळ हवं असेल तर आणखीन पाणी घातलं तरीसुद्धा चालेल. आता ह्याच्यामध्ये मीठ घातलेलं आहे चवीनुसार आणि मिसळून घेऊयात. अर्धा चमच इतकं मीठ घातलं आहे बघा. आता मस्तपैकी ह्याला कळकून उकळी येऊ देऊयात म्हणजेच की शिजू देऊयात. आता बघा ज्यावेळेस मी डाळ शिजत घातली का नाही त्यावेळेस ना चिंच आणि गूळ ते सुद्धा पाण्यामध्ये भिजत घातलं होतं आणि त्याचं इथं कोळ घालत आहे. त्याचबरोबर बारीक चिरली कोथिंबीर आणि मस्त ह्याला उकळी येऊ देऊयात. आणि आपलं छान चटपटीत असं हे खाण्यासाठी सांबार तयार झालं. तुम्ही इडली, डोसा, आप्पे करत असाल ना त्याच्यासोबत खाण्यासाठी नेहमी ह्या टाईपचं तुम्ही सांबार किंवा हे रस्सम करू शकता. मस्त ह्या रस्समला छान प्रकारे कळकळून उकळी आले बघा. आता इथं गॅस आपण बंद करून घेऊयात. अगदी झटपट असं आपलं हे रस्सम होतं आणि खायला म्हणाल ना खरंच खूप छान लागतं. अगदी तुम्ही पित राहिलात ना तर पितच राहणार, इतकं छान चटपटीत लागतं बरं का खाण्यासाठी. आता हे जे रस्सम आहे ते असं इतकंच पातळ असतं बघा. मस्तपैकी इथं आपले वडेसुद्धा तयार आहेत. आता मस्त रस्सम आणि वडे आपण खाण्यासाठी काढून घेऊयात. पण ज्यावेळेस तुम्हाला खायचे आहेत ना त्यावेळेस रस्सममध्ये ना हे वडे सोडायचे आहेत बघा, अगोदर सोडून ठेवायचे नाहीत. आणि मस्त इथं खाण्यासाठी आजची आपली ही रस्सम वड्याची डिश तयार झाली. अगदी चटपटीत तोंडाला चव येणारी अशी रेसिपी आहे, नक्की करून बघा. कसा वाटला व्हिडिओ ते सुद्धा कळवा. व्हिडिओ जरासुद्धा आवडला तर पटकन एक लाईक ठोका, व्हिडिओ शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. चला मग पुन्हा भेटू नवीन रेसिपीमध्ये. तोपर्यंत बाय.